मकर राशी. खुशखबर खुशखबर खुशखबर. भाग्य खोलणार, आनंदाची वार्ता मिळणार. नमस्कार मकर राशीच्या प्रिय मंडळींनो, आता आपण तुमच्या आयुष्यात चालू असलेल्या परिस्थितीबद्दल समजून घेणार आहोत. कारण या आठवड्यातील घडामोडी फक्त योगायोग नाही, तर त्यामागील मोठी ऊर्जा कार्यरत आहे. सध्या मकर राशी शरीराच्या प्रभावी दृष्टी टाकत आहे आणि शनी म्हणजे फक्त अडथळे नाही, तर शनी म्हणजे जीवन बदलणारी परीक्षा आहे. गेल्या काही महिन्यापासून तुमच्या आयुष्यात जे थांबले आहे किंवा जे अडचणी जाणवत होत्या, त्या आता हळूहळूच बदलताना सुरुवात होत आहे. कारण या आठवड्यात ग्रहांची हालचाल असे संकेत देत आहे की जुनी बंद झालेली दारे पुन्हा उघडू शकतात आणि जे मार्ग तुम्हाला बंद वाटत होते ते आता अचानक पूर्ण स्पष्टपणे होऊ शकतात. ही ऊर्जा तुमच्यासाठी एक प्रकारचा रिझल्ट पॉईंट असेल, जिथे तुम्ही जिथं निर्णय जुन्या परिस्थितीवर जुन्या समोर येतील. यावेळी तुम्हाला याचा योग्य उपयोग करावा लागेल. विशेष म्हणजे तुमच्या मनात जे प्रश्न गेले अनेक दिवस पडत आहे, त्याचं उत्तर आता थेट किंवा स्वरूपात तुम्हाला मिळायला सुरुवात होईल. लक्षात ठेवा मंडळी, हा काळ फक्त सोपा नाही, हा काळ फक्त तुमची परीक्षा घेणार आहे. त्याचवेळी तुमच्यासाठी मोठी संधी घेऊन आलेला आहे. कारण शनी तुम्हाला थांबवत नाही, शनी तुम्हाला घडवतो, मजबूत करतो, पुढच्या स्तरावर नेतो. त्यामुळे या आठवड्यात काही घडेल त्याला लाजू नका. त्यामागचा संदेश समजून घ्या. जे काही बदलत आहे ते तुमच्या आयुष्यात पुढचा अध्याय लिहिणार आहे. मकर राशीच्या प्रिय मंडळींनो, आता आपण या आठवड्यातील सर्वात रहस्यमय, सर्वात महत्त्वाच्या गोष्टीकडे येत आहोत. एक व्यक्ती कोण आहे जी तुमच्या आयुष्यातील मोठी बातमी घेऊन येणार आहे. ही व्यक्ती अचानक तुमच्यासमोर येऊ शकते किंवा जुना संपर्क पुन्हा सक्रिय होऊ शकतो. एखादा मेसेज, कॉल, अनपेक्षित भेट किंवा अनेक व्यक्ती खालीलपैकी कोणतीही असू शकते. तुमचा जुना मित्र, एक्स पार्टनर, ऑफिसमधील सहकार्य, एखादा जुना नातेवाईक किंवा पूर्णपणे नवीन व्यक्ती ज्या जनक तुमच्या जीवनात प्रवेश करेल. पण लक्षात ठेवा, ही व्यक्ती साधी नाही, कारण ही व्यक्ती तुमच्यासाठी एक महत्त्वाचा संदेश घेऊन येत आहे. ते तुम्हाला असे काही सांगू शकते की तुमच्यासाठी एक संधी तयार आहे. तुमचं पुढे काय होणार, तुमच्या अडकलेले प्रश्न आता सुटणार, तुमच्या कामाबद्दल, पैशाबद्दल मोठा निर्णय होणार आणि ते ऐकून तुम्हाला क्षणभर विश्वास बसणार नाही. कारण ती गोष्ट तुमची वाट पाहत होती, ती अचानक वास्तव्याच्या जवळ येणार होती. काही मकर राशीच्या लोकांसाठी ही बातमी खूप अनुभव आणि भूतकाळाशी जोडलेली आठवण घेऊन येत आहे, जिथे आनंद, थोडं दुःख दोन्ही मिसळलेला असतो. पण शेवटी एक गोष्ट नक्की आहे, ही भेट किंवा संदेश तुमच्या आयुष्यात हालचाल सुरू करणार आहे. कारण जे थांबले होते ते आता हलायला सुरुवात करणार आहे. मकर राशीच्या प्रिय मंडळींनो, आता आपण त्या आठवड्यातील सर्वात महत्त्वाच्या क्षेत्राकडे वळत आहोत, ज्याची आर्थिक स्थिती 24 जून ते 30 जून दरम्यान तुमच्या पैशांच्या बाबतीत मोठी हालचाल दिसत आहे. गेल्या काही दिवसापासून जे अडकलेले पैसे होते, त्यांनी आता तुम्ही जी वाट पाहत होता, जे काही काम होईना असे वाटत होते, ते आता होत आहे. गेल्या काही दिवसामध्ये त्या सर्व गोष्टी आता हालायला सुरुवात होणार आहे. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. नवीन उत्पन्नाचा मार्ग मिळू शकतो. एखादी नवीन नोकरी किंवा फॉर येऊ शकते. जुने प्रोजेक्ट पुन्हा सुरू होऊ शकते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही नाही अपेक्षित केलं होतं त्या ठिकाणाहून येण्याची शक्यता जास्त आहे. हा फार तुमच्यासाठी पॉईंट घेऊन येत आहे. त्यामुळे जिथे उलट दिशेने बघायला सुरुवात होईल. पण मंडळी, या काळात एक गोष्ट महत्त्वाची आहे, काही करू नका, भावनेत निर्णय घेऊ नका. प्रत्येक संधी नीट तपासा. कारण शनीचा प्रभाव तुम्हाला एक गोष्ट शिकवत आहे. शनी येतो, पण योग्य वापर केला तर त्याचा कायम साथ लागते. त्यामुळे हे आठवड्यात तुमच्यासाठी फक्त पैसा कमवायचा नाही, तर आर्थिक दिशा बदलण्याचा आठवडा ठरू शकतो. हा बदल तुमच्या यशाची सुरुवात असेल. मकर राशीच्या जातकांनो, आता आपण पाहणार आहोत तुमच्या आयुष्यातील सर्वात संवेदनशील भावनिक भागाकडे येत आहोत. तुमचे नातेसंबंध आणि प्रेमजीवन 24 जून ते 30 जून दरम्यान तुम्हाला तुमच्या भावनांमध्ये मोठी हालचाल दिसू शकते. मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ जुना आठवण पुन्हा जागर करून ठेवू शकतो. जुना मेसेज पुन्हा कॉल करू शकतो. जुनी अचानक येणे थकबाकी समोर येऊ शकते. थोडं नातं दुरावलेलं आहे त्यांच्यात पुन्हा संवाद सुरू होऊ शकतो. काही लोकांना अचानक ब्रेकअप झालेले नात्यांमध्ये पुन्हा अचानक चर्चा होऊ शकते. पण मंडळी, ही गोष्ट नेहमी सोपी असणार नाही, कारण काही ठिकाणी आनंदभर थोडे दुःखही मिळेल. मकर राशीचे लोक भावनेत होते, कारण भूतकाळातील आठवणी पुन्हा जागेत होतील. मनात प्रश्न निर्माण होईल, पुन्हा का घडतं. पण लक्षात ठेवा, प्रत्येक संधी आलेली व्यक्ती तुमच्यासाठी योग्य असेल असं नाही. भावनांच्या भरात कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. स्वतःला आत्मसन्मान आणि शांतता कायम ठेवा. जरी योग्य व्यक्ती असेल तर हा तेवढा तुमचं नातं अधिक मजबूत करू शकतो, नवीन सुरुवातीची संधी देऊ शकतो. म्हणून या आठवड्यात प्रेमात एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, समजूतदारपणा आणि संयम. मकर राशीच्या मंडळींनो, हा समजूतदारपणा त्या गोष्टीकडे येत आहेत जे बाहेरून दिसत नाही आणि आतून सर्वात जास्त परिणाम करतो. मानसिक स्थिती. या आठवड्यात तुमच्या मनात खूप विचाराची गर्दी चालू आहे. या आठवड्यात हे बरोबर चाललं की मी घेतलेला निर्णय योग्य आहे का,
की हा संदेश बघा भूतकाळ पुन्हा येणार, हे सर्व प्रश्न तुमच्या मनाला थोडं स्थिर करू शकतात. लक्षात ठेवा, हा गोंधळ तुमचं नुकसान करण्यासाठी नाही तर तुम्हाला पुढच्या पातळीवर नेण्यासाठी आहे. कारण शनीचा प्रभाव तुम्हाला एकच गोष्ट शिकवत आहे, काही न करता विचारपूर्वक निर्णय घेणे. या काळात तुम्ही जितके शांत राहाल तितके निर्णय अधिक मजबूत होतील. स्वतःवर विश्वास ठेवा, इतरांच्या मनावर पूर्णपणे अवलंबून राहू नका, भावनेमध्ये वाहून जाऊ नका, कारण हा काळ तुमची मानसिक ताकद वाढवण्यासाठी आहे. आणि जेव्हा हा टप्पा संपेल तेव्हा तुमची स्वतःला अधिकपेक्षा खूप तुम्ही मजबूत कराल, स्पष्ट विचारायची शक्ती वाढेल. मकर राशीच्या मैत्रिणींनो, हा संपूर्ण आठवड्याच्या शेवटच्या टप्प्यावर हा काळ आला होता. इथे एक गोष्ट स्पष्टपणे येते, 24 ते 30 जून हा तुमच्यासाठी साधा नाही काळ, बदल, नवीन सुरुवातीचा संकेत घेऊन आला आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, आठवड्याची काही घडामोडी होतील, त्या अचानक वाढतील, पण त्या तुमच्या आयुष्यातील नवीन दिशा देण्यासाठी आहे. एक व्यक्ती, एक बातमी नक्की घेऊन येईल. 3 घटना तुमच्या आयुष्यासोबत हालचाली निर्माण करू शकतात. तुम्ही शांत राहिला तर ही हालचाल तुमच्यासाठी संधी ठरू शकते आणि घाई केली तर गोंधळ ठरू शकतो. प्रत्येक गोष्ट नीट तपासून घ्या, भावना वाहून जाऊ देऊ नका आणि स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुमचं नशीब हळूहळू बदलत आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, हा काळ तुम्हाला थांबवण्यासाठी नाही तर पुढे नेण्यासाठी आहे. तुमचं आयुष्य नवीन विषय नाही म्हणायला सुरुवात झाली आहे. योग्य निर्णय घेतले तर पुढील काही दिवस काही खास मकर राशीच्या ठरू शकतात. मंडळी, मकर राशीच्या प्रिय मंडळींनो, आता आपण संपूर्ण व्हिडिओच्या अगदी शेवटच्या क्षणी आला होता. शेवट एकच गोष्ट पुन्हा सांगते, 24 ते 30 जून हा काळ तुमच्यासाठी फक्त एक आठवडा नाही तर तुमच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टर्निंग पॉईंट होऊ शकतो. या काळात जे काही घडले ते आधी अचानक वाटलं असेल, भावनिक वाटलं असेल, त्यामागे एक हेतू असेल, तुम्हाला पुढे नेणे. हे एक व्यक्ती, संदेश आणि एक संधी, हे 3 गोष्टी तुमच्या आयुष्यात हलवू शकते. पण त्याचा योग्य वापर केला तर तुमचं नशीब बदलण्याची ताकद त्यात आहे. जीवनात नेहमी लक्षात ठेवा, संधी प्रत्येकाला मिळते, पण ती ओळखणे वारंवार हेच खरे यश असते. म्हणून या आठवड्यात शांत राहा, योग्य निर्णय घ्या. जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, मी तयार आहे, बदलायसाठी तयार आहे. मंडळी, सर्वात आता महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. आता आपण व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे वळलो आहोत, तो म्हणजे तुमचा उपाय आणि भाग्य वाढवणारी साधना. हा आठवडा तुमच्यासाठी जरी बदल घेऊन येणार असेल तरी योग्य उपाय केल्यास त्याचा प्रभाव अजून अधिक सकारात्मक होऊ शकतो. सर्वात आधी सकाळी उठल्यानंतर शांत मनाने बसा. ओम शनेश्वराय नमः या मंत्राचा जप करा. 108 वेळा हा जप केल्यास मन स्थिर होण्यास मदत होते. हा मंत्र शनीची ऊर्जा संतुलित करतो, तुमच्या अडथळ्यांमध्ये हळूहळू सुधारणा आणू शकतो. यानंतर या आठवड्यात विशेष शनिवारी काही गोष्टी करा. काळे तीळ, काळे कपडे गरजू व्यक्तीला दान करा. शक्य असल्यास गरीब किंवा गरजू व्यक्तीला अन्नदान घ्या. घरात संध्याकाळी उत्तर दिशेला दिवा लावा. हे छोटे छोटे उपाय तुमच्या आजूबाजूला नकारात्मक ऊर्जा दूर करते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा मंडळी, हा उपाय म्हणजे जादू नाही, पण ती तुमची सर्वात मानसिक स्थिती आणि ऊर्जा मजबूत करते. म्हणूनच हा आठवडा तुम्ही जितका शांत, स्थिर आणि सकारात्मक राहाल तितका चांगला परिणाम तुम्हाला अनुभवायला मिळेल. आणि आता आपण पुढे जाऊन घेऊया शेवटच्या आणि सर्वात खास भागाकडे. मकर राशीच्या मंडळींनो, येताच आता आपल्या आजचा खास व्हिडिओ संपतो. आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि यातून तुम्हाला काहीतरी सकारात्मक दिशा मिळाली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ शेअर करा. श्री स्वामी समर्थ.